हाय, आज माझ्या बहिणीचं वटीभरण आहे. आम्ही सर्वांनी मेहंदी काढली आहे. बघा मेहंदीला कलर किती छान आलाय. आई आणि बाबा नावाची मेहंदी काढली आहे. आज आम्ही सकाळीच उठलो होतो. खूप सारी तयारी करायची होती. बाकीचे जेवण बनवण्याच्या तयारीत आहेत. वटीभरण घरच्या घरी 10-12 जणांच्यातच करायचं होतं. कारण की त्यांच्या गावी जरा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे आम्ही घरातल्या घरातच केले वटीभरण. हे बघा फळं वगैरे भरण्याची तयारी चालू आहे. चहा घेतला. मस्त वाटलं एकदम. मीही अधूनमधून मदत करत होती. सर्व फळे टोपल्यांमध्ये भरण्याची तयारी चालू होती. सर्व फळं वगैरे टोपलीत भरून झाली होती. एक साईडला चिवडा वगैरे सगळ्याचे बॉक्स भरत होतो. बघा किती छान भरून झाले. एक साईडला मी रांगोळी काढायला मदत करत होती. एक साईडला यांचं जेवणाचं चालू होतं. मावशी आता वरण बनवते. एक साईडला वडी फ्राय होते. दुसऱ्या साईडला भात शिजतोय. वरण फोडणीला देण्यासाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण हे सर्व टाकून घेतले मावशीने. व्यवस्थित हलवते ती आता. जी आपण डाळ शिजून घेतलेली ती फोडणीला टाकून घेतली. वरनं थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. नंतर थोडं पाणी ॲड केले गरम. सर्वात लास्टला चवीनुसार मीठ ॲड केले. वरण जास्त असल्यामुळे मीठ 3 चम्मच टाकले. वरण किती छान दिसतंय आणि कलरही किती सुंदर आलाय. वरण रेडी आहे आपलं. एक साईडला वडीही तळून घेतोय. आता मावशी भाजी फोडणीला देते. जिरं टाकलंय. कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. वरनं लसूण, लाल तिखट मसाला आपण तेलामध्येच टाकले. वरून आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण केलं ते ॲड करूया. वाटण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. मावशीनी वाटण तेलामध्ये 7-8 मिनटं फ्राय केले. छोले चण्याची पेस्ट केली ती ॲड करून घेतली आहे. तेही मस्त हलवून घेतलं आहे. एकत्र करून घेतलं आहे मसाल्यांमध्ये. नंतर 2 चम्मच हळद टाकून घेतली आहे. 1 पाव टोमॅटोची पेस्ट ॲड केली आहे. पेस्ट टाकून हलवून घेतली आहे मसाल्यांमध्ये. सर्व मसाले छान शिजले आहेत. छोले मसाला ॲड केली आहे मावशीनी, कारण की मगाशी ती विसरलेली, त्यामुळे छोले चणे ॲड केलेत. 2 मिनटं व्यवस्थित हलवून घेतले आहेत. 10 मिनटं झाकण लावून ठेवूया. बघा आपली भाजी तयार आहे. एक साईडला कोबीची भाजी तयार आहे.